कल्याण येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला। आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात चर्मकार समाजातील निरनिराळ्या समस्यांवर चर्चा झाली। आपल्या मागण्यांसाठी समाजातील कार्यकर्त्यांचा एक मोर्चा ठाणे जिल्हा कार्यालयावर नेण्यात आला होता, अशी माहिती ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार यांनी दिली। या कार्यक्रमात दलितांचे ज्येष्ठ नेते बाबू जगजीवन राम यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। तसेच आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदान येथे काढण्यात आलेल्या मोर्चाची विस्तृत माहिती दिली गेली। महासंघाच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत चर्मकार महासंघाची आजची संघर्षात्मक भूमिका कायम राहील असे देखील सुरेश पवार यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। राष्ट्रीय चर्मकार महासंघ ठाणे जिल्ह्याचं आज कार्यकर्त्याचं शिबिर होतं। हा कार्यक्रम घेऊन संघटनेची उद्दिष्ट त्यांना सांगण्यात आले आणि 24 तारखेला 24 सप्टेंबरला जो भव्य मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आल्या। चर्मकार महासंघ हा चर्मकारांना एकत्र करणारा एक संघटना आहे। अनेक आमच्यामध्ये ज्या पोटजाती आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून आम्ही जवळजवळ भारतामध्ये 20 कोटी आहोत आणि ती ताकद दाखवण्याचं काम त्या संघाच्या मार्फत आम्ही करणार आहोत आणि त्याची गेले 20 वर्षापासून आम्ही तयारी करतोय। आज संपूर्ण देशामध्ये चर्मकार समाज जागा झालेला आहे आणि त्याचं हे चित्र आता संपूर्ण देशामध्ये 24 तारखेला पाहायला मिळणार आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आम्ही एक मोठं आंदोलन केलं होतं। त्यामध्ये आम्हाला संत रविदास आर्थिक विकास महामंडळ मिळालेलं आहे। दरवर्षी 50 मुलांना परदेशात पाठवलं जातं शिक्षणासाठी, त्याचा समाज कल्याण 100% खर्च करतं। अनेक हॉस्टेल बांधलेली आहेत, हजार मुलांच्या वसतिगृह बांधलेले आहेत। अशा अनेक सवलती आम्हाला शासनाकडून मिळाले। युतीच्या काळातच आम्ही या बहुतेक फायदे दिलेले आहेत, अजूनही आम्हाला मिळत आहेत, कारण आता आमचं बजेट हे सेपरेट झाल्यामुळे आम्हाला कुठल्याही अडचणी येत नाही। तुमच्या संघाच्या लोकांना काय संदेश तुम्ही देणार आहे? एक व्हा, नेक व्हा, शिका, संघटित व्हा। यामुळे समाजाची ताकद दिसणार आहे, समाज सुशिक्षित होणार आहे, समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे। महासंघाच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या शिबिरासाठी आमचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बबनरावजी गोलप, त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे आणि आजचे प्रमुख वक्ते होते आमचे ॲडव्होकेट आनंद गवळी साहेब, त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर लोखंडे साहेब, आमचे पुणे शहर अध्यक्ष, अशी अनेक मान्यवर मंडळी, आमच्या महिला प्रदेश अध्यक्षा विश्वरेताई, हे सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण केलं, त्यांच्यामध्ये एक जोश भरला, एक नवीन ताकद, नवीन उमेद त्यांच्यामध्ये निर्माण केली, जेणेकरून समाजाचं संघटन याहीपेक्षा अधिक भक्कम होईल। आणि आमच्या समाजाच्या प्रामुख्याने मागण्या आहेत, त्यातलीच मागणी म्हणजे चर्मकार आयोग स्थापन करावा, अशा अनेक मागण्या आहेत। त्या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये एकदम लाखोच्या संख्येने मोठा मेळावा काढणार आहे आणि त्या मेळाव्याची पूर्वतयारी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। मागच्या 21 तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, या सर्वांना निवेदन देऊन याबाबतची पूर्वकल्पना दिलेलीच आहे आणि यापुढे देखील भविष्यामध्ये अधिक ताकदीने हा चर्मकार समाज एकजूट होणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत, जो न्याय हक्काच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मंजूर करून घेणार आहेत। यासाठी आम्हाला वरिष्ठ वेळोवेळी मार्गदर्शन करतात, त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे सगळं साध्य होतं। त्या मागण्या चर्मकार आयोग स्थापन झाला पाहिजे ही महत्त्वाची मागणी आहे। त्यासाठी 21 जुलैला संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळेला त्या ठिकाणी केल्या होत्या। आपली चर्मकार आयोग केंद्रीय आणि राज्य स्तरावर स्थापन व्हावा। त्याचबरोबर स्वर्गीय बाबू जगजीवन राम यांना भारतरत्न पुरस्काराचे त्या ठिकाणी सन्मानित करावे। त्याचबरोबर चर्मोद्योग विकास महामंडळाची प्रत्येक राज्यामध्ये ते महामंडळ, आर्थिक महामंडळ स्थापन व्हावी, अशा 4-5 महत्त्वाच्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत।